नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑल इन वनवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काही 28/2/2021 या दिवशी पेपर झालेला आहे मित्रांनो. तर हा पेपर जो आहे तो आरोग्य विभाग भरती यामध्ये झालेला 28 तारखेचा पेपर आहे, म्हणजेच कालचा हा पेपर आहे. तर ज्यांनी ज्यांनी हा पेपर दिलेला आहे त्यांनी यामध्ये तुम्हाला तुमचे कोणते प्रश्न चुकलेले आहे, कोणते प्रश्न बरोबर आहे हे देखील तुम्हाला यामध्ये समजणार आहे. पूर्ण हा जो पेपर आहे आपण ॲनालिसिस करून याचे आन्सर काढलेले आहे आणि त्याचं स्पष्टीकरणासह तुम्हाला आपण हा पेपर जो आहे तो हा सोडवणार आहोत. तर आजच्या भागामध्ये हाच पेपर आपण बघणार आहोत, जे तुमचा 28/2/2021 या दिवशी झालेला पेपर आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला पुढच्याही येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला यामध्ये टॉपिक्स देखील समजणार आहे कोणकोणते असणार आहे. तर या प्रकारे आपण ऑलरेडी तुमच्या टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्या टॉपिक्सवर तुम्हाला आरोग्य विभागाचे प्रश्न विचारले जातात. पण आजच्या टॉपिक्समध्ये जे प्रश्न विचारले गेलेले, जे पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले होते ते प्रश्न आपण बघणार आहोत. चला तर त्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. बघा, तुम्ही देखील तुमचे मार्क्स चेक करायचे आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ड. आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ड. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न होता, त्यामध्ये वाक्य दिलेलं होतं एक, आय एम फ्रेटन शी सेड नर्वसली. आय एम फ्रेटन शी सेड नर्वसली. तर नर्वसली शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेले आहे बघा. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं होतं? तर योग्य ऑप्शन होतं बघा ऑप्शन डी, ॲडवर्ब. तर तो शब्द जो आहे हा कोणत्या टाईपचा आहे? तर तो ॲडवर्ब म्हणून आलेला आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, पुढील देखील आपण असेच प्रश्न घेणार आहोत, पण काही प्रश्न आपण ॲनालिसिस करूनच काढलेले आहेत. पण एखादी प्रश्न जर चुकला तर त्याचं राईट आन्सर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा मित्रांनो, जेणेकरून जेही ही प्रश्नपत्रिका बघतील, आपला व्हिडिओ बघतील, त्यांना चुकीचं आन्सर जाणार नाही. तर चला तर दुसरा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 2 होता आपला, चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. खाली सेंटेन्स दिलं आहे आपल्याला, त्यापैकी एक सेंटेन्स आहे की ते योग्य प्रकारे दिलेलं आहे, तर तेच आपल्याला ओळखायचं आहे. तर ते सेंटेन्स कुठलं आहे बघा, तर ते सेंटेन्स कोणता असणार आहे? तर ते आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन ऑफ. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. तर या प्रकारे आपण ते म्हणत असतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 बघा, कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर यामध्ये काही खाली अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्यापैकी एक चूज करून सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे बघा. तर शी इज वेल टुडे. शी इज वेल टुडे. तर त्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत. तर त्या डॅशच्या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे, आपण कोणता म्हणत असतो बघा, लगेच आपल्याला समजेल. ऑप्शन बी बघा, नॉट. शी इज नॉट वेल टुडे. नन म्हणत असतो का आपण, शी इज नन वेल टुडे, नॉट वेल टुडे, किंवा नो पण म्हणत नसतो. शी इज नॉट वेल टुडे. प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, चूज द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. चूज द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिला आहे, शी सेड डोंट टीज माय डॉग. शी सेड डोंट टीज माय डॉग. तर याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. तर याचं इनडायरेक्ट काय येणार आहे? तर याचं इनडायरेक्ट आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, शी सेड डॅट डोंट टीज हर डॉग. शी सेड डॅट डोंट टीज हर डॉग. तर यापैकी याचं येणार आहे. किंवा मध्ये ऑप्शन बी देखील आहे बघा, सी सेड नॉट टू टीज माय डॉग. तर अकॉर्डिंग टू मी ऑप्शन ए हे आहे. पण जर बी तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही कन्फर्म असाल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 5, गिव्ह द अँटोनिम ऑफ अटॅक. तर अटॅकचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तर अटॅक म्हणजे काय? हल्ला करणे. आणि यामध्ये विरुद्धार्थी कुठलं येणार आहे? मग ऑप्शन बी बघा, डिफेंड. तर डिफेंड. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6, सिलेक्ट द वन वर्ड ऑफ फॉलोविंग फ्रेज. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोविंग फ्रेज. खाली एक फ्रेज दिलेले आहे, त्याचा एका शब्दात काय अर्थ होतो? तर ते शब्द आपल्याला ओळखायचा. अ पर्सन हू बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. जो देव असण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो किंवा देव आहे या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्याला आपण काय म्हणत असतो? तर त्याला आपण काय म्हणत असतो? ऑप्शन ए बघा, थेस्ट. तर त्याला आपण काय म्हणत असतो? ऑप्शन ए, थेस्ट. पुढे प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन आयडियम. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन आयडियम. तर यासाठी एक आहे बघा, अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू यासाठी एक आयडियम आपल्याला शोधायचा आहे. तर ते कुठलं असणार आहे? तर ते आहे ऑप्शन एक, समथिंग अनएक्सपेक्टेड. समथिंग
अनएक्सपेक्टेड, त्याला आपण काय म्हणतो, अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. ऑप्शन क्रमांक 1. तर हे थेस जे आहे मित्रांनो, थेस म्हणजे आस्तिक. आस्तिक ज्याला आपण म्हणत असतो. नास्तिक म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही तो. आस्तिक म्हणजे थेस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 बघा. स्नेल मेल मीन्स. स्नेल मेल मीन्स. तर स्नेल मेल मीन्स काय आहे, तर या ठिकाणी स्नेल मेल जो आहे मित्रांनो, हा जो आहे हा मेल ईमेलचा वापर न करता पोस्टल ईमेल असतो हा. तर हा जो असतो हा ईमेलपेक्षा खूप उशिरा पोहोचतो. तर त्यासाठी काही ऑप्शन दिलेले होते बघा. तर ऑप्शन ए त्याचा आहे द मेल दॅट टेक्स व्हेरी लाँग टाईम टू रीच इट्स डेस्टिनेशन, तो असतो स्नेल मेल्स. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग. तर हे याचा आन्सर कुठला येणार आहे. ह्युमरस हा शब्द आपण कसा लिहित असतो. ऑप्शन ए बघा, ह्युमरस. HUMORUROUS, ह्युमरस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मीनिंग ऑफ चिकन फीड. मीनिंग ऑफ चिकन फीड. तर चिकन फीड या शब्दाचं मीडियम काय येत असतं, हा पण एक आयडियम किंवा फ्रेडसारखा आहे फ्रेस. तर याला आपण काय म्हणत असतो. ऑप्शन ए बघा, अ व्हेरी स्मॉल मनी. चिकन फीड. आता चिकन फीड म्हणजे जे कोंबड्यांचं खायला दिलं जातं कोंबड्यांसाठी, किंवा तो पशु आहार दिला जातो त्यांना. तर त्यांना किती एक एक दाना वेचून ते खात असतात, म्हणजे खूप लहान, म्हणून त्याला व्हेरी स्मॉल मनी असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 11 आहे बघा. सिनोनेम ऑफ ॲब्रोगेट. तर ॲब्रोगेटसाठी सिनोनेम आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे बघा. खाली काही 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ॲब्रोगेटचं सिनोनेम आहे ऑप्शन डी बघा, अबोलिश. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. खाली काही बघा. तर क्रिटिसाइज हा शब्द दिलेला आहे, हा वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, पण त्याची स्पेलिंग व्यवस्थित आहे असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर क्रिटिसाइज हा शब्द आपण कशा प्रकारे लिहित असतो. तर ऑप्शन सी बघा, CRITICISE, क्रिटिसाइज. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ही इज ट्रू डॅश हिज वर्ड. ही इज ट्रू डॅश हिज वर्ड्स. तर यासाठी आपल्याला ब्लँकमध्ये खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी भरायचा आहे. तर ही इज ट्रू टू हिज वर्ड्स. ऑप्शन सी बघा, टू. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. यू कॅन पिक डॅश ऑफ टू. यू कॅन पिक डॅश ऑफ टू. तर डॅशच्या ठिकाणी काय येणार आहे, मेनी, मोर, आयदर ऑर सम. त्या ठिकाणी येणार आहे ऑप्शन सी, यू कॅन पिक आयदर ऑफ टू, दोघांपैकी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 15. डॅश सन इज अबाउट टू सेट. डॅश सन इज अबाउट टू सेट. या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला घ्यायचं आहे. तर आर्टिकलसाठी आपण काय घेत असतो. तर आर्टिकलसाठी आपण घेत असतो ज्या ठिकाणी स्वर आलेले असतील तुमचं अ, आ, इ, ई, उ, ऊ या प्रकारे. तर त्या ठिकाणी आपण घेत असतो ॲन. जर तुमचं व्यंजन असतील बघा क, ख, ग, ग, त्या ठिकाणी आपण घेत असतो ए. आणि द हा शब्द आपण घेत असतो जे म्हणजे या जगामध्ये एकमेव आहे. जसं आता या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सन, सूर्य हा एकमेव आहे, चंद्र आहे, मून हा एकमेव आहे, ताजमहल हा एकमेव आहे. त्यानंतर तुमच्या नद्यांचे नावं असतील त्यांच्यासमोर आपण द हा आर्टिकल घेत असतो. त्यानंतर तुमचं ग्रंथांचे नावं असतील, बायबल असेल, कुराण असेल, त्यानंतर अशा प्रकारे. तर हे जे शब्द असतात यापुढे आपण द घेत असतो. तर या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे, सन इज अबाउट टू सेट. पहिला शब्द आहे सन म्हणजे सूर्य, त्यासमोर काय येईल मग द, कारण सूर्य हा एकमेव अशी वस्तू आहे. सॉरी. पुढील प्रश्न असणार आहे आपला प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दातील गुणविशेषण दर्शवणारे विधान कोणते. तर आपले इंग्लिश ग्रामरचे प्रश्न या ठिकाणी चाललेले आहेत. तर पुढील प्रश्न आहे आपले मराठी व्याकरणावरचे. खालील शब्दातील गुणविशेष दर्शवणारे विधान कोणते. तर खाली काही विधान दिलेले आहेत. तर ऑप्शन ए आपलं आन्सर आहे कडू कारले. तर कडू कारले, कारलं हे आहे, पण कारलं का आहे, त्या कारल्याचा गुण आहे की ते कडू आहे, म्हणून हे 10 लिटर दूध म्हणजे हे मापात आहे. अर्धा मीटर कापण हे पण मापात आहे. पुष्कळ धान्य हे देखील मापात किंवा एक प्रमाणात आहे. पण कारलं आहे, हे कारलं कसं आहे, कडू आहे, त्याबद्दल ते गुण दाखवत आहे. कडू त्याचा जो गुण आहे तो दाखवत आहे, म्हणून कडू कारलं. ऑप्शन 17 बघा, प्रश्न क्रमांक 17. शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते. तर परंतु
हे अव्यय जे आहे हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते बघा. तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय हे अव्यय काय असतं, जसं जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी ही अव्यय जी आहे पहिल्या वाक्यात काही कमी असेल, काही उणीव असेल किंवा काही दोष असेल, तर हे दोष वगैरे असल्यास हे जे आशय किंवा भाव व्यक्त करतात अशा अव्ययांना आपण काय म्हणत असतो, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय. म्हणून हे झालं ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 18 आहे आपला, संयुक्त वाक्य ओळखा. खालीलपैकी संयुक्त वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर संयुक्त वाक्य कुठलं असणार आहे, जे संयुक्त वाक्यामध्ये जे दोन वाक्य असतात, जे दोन वेगवेगळी केवळ वाक्य असतात, ही जोडलेले असतात, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणू. ऑप्शन बी बघा, लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह ओळखा. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे. तर हा यामध्ये देखील कन्फ्युजन आहे बघा. ऑप्शन बी असेल किंवा ऑप्शन एक आहे, लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात. तर यापैकी कुठलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला फिक्स माहीत असेल किंवा तुम्हाला खात्री असेल, असं तुम्ही वाचलेलं असेल कुठे, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह ओळखा. तर अर्धविराम चिन्ह कुठलं असतं, ऑप्शन डी. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. तर या ठिकाणी आपण कोणतं चिन्ह घेत असतो, उद्गारवाचक, ऑप्शन डी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्ता शब्दाचा विधान आहे बघा. कोटी प्लस अवधी, तर हे कोणतं असतं, ऑप्शन बी बघा, कोट्यवधी. प्रश्न क्रमांक 22 आहे, पाण्याचा आवाज कसा येत असतो. पाण्याचा काय असतो, खळखळाट. ढगांचा असतो गडगडाट. तर या प्रकारे. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 23, इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर इच्छिलेली, आपण एखादी इच्छा व्यक्त करत असतो, असं देणारं जे झाड असते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन डी, कल्पवृक्ष. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा. तर चरख्याच्या साहाय्याने टिंबटिंब कातून श्रम आणि कौशल्य यांची त्यांनी मेळ साधला. चरख्याच्या साहाय्याने काय कापलं जातं, तर चरख्याच्या साहाय्याने कापलं जातं सूत. पण मित्रांनो, सूत हा शब्द देखील आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारे देण्यात आलेला आहे. एक आहे त्यामध्ये वेलांटी आहे, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी आणि तला या ठिकाणी त आहे बघा. तर या ठिकाणी योग्य शब्द असणार आहे ऑप्शन बी, सूत. सला पहिली वेलांटी आणि त. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, ओढा शब्दाचे लिंग ओळखा. ओढा शब्दाचे लिंग ओळखा. ओढा हा शब्द काय आहे, तो आहे ऑप्शन ए बघा, पुल्लिंग. तर आपण तो ओढा म्हणत असतो, तो ओढा वाहत आहे. ती ओढा असं म्हणू शकतो का, नाही. म्हणून हे झालं पुल्लिंगी वाक्य, पुल्लिंगी शब्द. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 आहे, सर्वनाम हे टिंबटिंब. तर सर्वनाम हे पदार्थाचे नाव सांगते का, नाही. नामाबद्दल विशेष माहिती सांगते का, नाही. ते विशेष नाम होतं. सी आहे, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते का, नाही. तर सर्वनाम हे ऑप्शन डी, नामाऐवजी येते. सर्वनाम हे एकाच प्रकारचा जो ग्रुप असतो त्याला दिलेलं नाव असतं. म्हणजे मुले असेल, मुली असतील, तर यासाठी आपण सर्वनाम वापरत असतो. प्रश्न क्रमांक 27 आहे आपला, तर उभयविधी क्रियापद म्हणजे काय. तर उभयविधी क्रियापद म्हणजे काय. उभयविधी क्रियापद आपण कशाला म्हणत असतो, तर उभयविधी क्रियापद म्हणजे ऑप्शन डी बघा, क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. हे क्रियापद जे असते हे सकर्मक किंवा अकर्मक अशा दोघी प्रकारे वापरता येते, त्याला आपण उभयविधी क्रियापद असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 28 बघा, खाली दिलेल्या शब्दापैकी क्रियापद कोणते ते ओळखा. खाली दिलेल्या शब्दापैकी क्रियापद कोणते ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर खाली दिलेल्या शब्दापैकी क्रियापद जे आहे आपल्याला या ठिकाणी क्रियापद ओळखायचं आहे. तर ते क्रियापद कुठलं असणार आहे, तर क्रियापद आहे बघा ऑप्शन सी या ठिकाणी आहे, माणसाळणी. तर माणुसकी, माणूसपण हे जे आहे हे भाववाचक शब्दांमध्ये येत असतात. तर माणसाळणे हे ऑप्शन हे क्रियापद. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. तर मित्रांनो, तुम्ही देखील तुमचे मार्क्स चेक करायचे आहे आणि तुमचे मार्क्स कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायचे आहे कोणते तुमचे चुकलेले आहे.
तर या प्रकारे तुम्हाला समजणार आहे तुमचे किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. तर अशाच प्रकारे कंटिन्यू आपले सिरीज चालू असतात मित्रांनो. यानंतर देखील आपण आपल्या कंटिन्यू सिरीज चालू ठेवणार आहे, कारण हे 50% एक्झाम या ठिकाणी झालेली आहे. उर्वरित 50%मध्ये आहे आणि तुमची अजून एक मेन एक्झाम म्हणजे झेडपीची एक्झाम या ठिकाणी राहिलेली आहे. तर प्रश्न हे खूप सोप्या प्रकारचे असतात मित्रांनो, पण आपण रेग्युलर अभ्यास ठेवत नाही. जसे आपली एक्झाम आली त्यावेळेसच फक्त आपण अभ्यास करत असतो. पण डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. तेवढे व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले तर सर्व टॉपिक्स याप्रमाणे तुमचे कवर होतील. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येत जाईल. पुढील प्रश्न आहे बघा, की पावसासोबत गारा पडतील हे या विधानातील काळ ओळखा. पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ आहे बघा, खाली काही काळ आपल्याला दिलेले आहे. तर पडतील हे शब्द पाहून आपल्याला समजतं की हे भविष्यकाळाचं वाक्य आहे. पण भविष्यकाळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ऑप्शन डी, पावसासोबत गारा पडतील असा आपण विचार केला. म्हणजे पडणार आहे त्या पडल्या नाही, पडतील म्हणजे हे काय झालं, एक संभावना झाली बा, त्यामुळे संभवसूचक भविष्यकाळ असं बऱ्याचशा जणांनी केलेलं आहे. पण या ठिकाणी ते चुकलेलं आहे. ऑप्शन सी आहे पूर्ण भविष्यकाळ. तर पावसासोबत गारा पडतील हे काय आहे, पूर्ण भविष्यकाळ. तर पूर्ण भविष्यकाळ नाही, ऑप्शन बी आहे अपूर्ण भविष्यकाळ, पावसासोबत गारा पडतील. तर या ठिकाणी आहे बघा की संभवसूचक भविष्यकाळ. संभवसूचक भविष्यकाळ हे असा प्रकार, कुठलाही प्रकार हा भविष्यकाळामध्ये नाही. काळाचे फक्त प्रत्येक काळाचे या ठिकाणी 4 उपप्रकार आहेत. तर प्रत्येक काळाचे या ठिकाणी काय आहे, पूर्ण, अपूर्ण, चालू आणि रीती या प्रकारे 4 उपप्रकार आहे. तर हा संभवसूचक हा असा कुठलाही प्रकार नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 बघा, लिपी म्हणजे काय. तर लिपी म्हणजे काय, लिपी म्हणजे काय, जर आपण ऑप्शन डी आहे, आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला आपण लिपी म्हणतो. कॅपिटल लिपी, स्मॉल लिपी, तर हे त्याचमध्ये वापरलं जातं. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला आपण लिपी म्हणत असतो. तशा प्रकारे मित्रांनो आजच्या भागात आपण हे 30 प्रश्न पाहिलेले आहेत जे मागे आलेले होते. तर आपण या प्रकारे एकत्र तुमचे पूर्ण प्रश्न देखील घेऊ शकतो, पण या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहे, जेणेकरून त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी देता आलं पाहिजे आणि तुम्हाला समजलं पाहिजे. तर पुढील भागात आपण अशाच प्रकारचे प्रश्न घेणार आहोत आणि ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमची कंप्लीट करणार आहोत. तर याच प्रकारे कंटिन्यू व्हिडिओज तुमचे मिळत राहणार आहे. आणि मित्रांनो एक विशेष म्हणजे बघा, ज्यांनी या ठिकाणी काल पेपर दिलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्याजवळ ज्या प्रश्नपत्रिका असतील आता लॅब असिस्टंट वगैरे वेगवेगळ्या पदाच्या, तर 770903 6857 या नंबरवर कृपया त्यांनी आपल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या व्हॉट्सअप करायच्या आहे, जेणेकरून त्याचं स्पष्टीकरण देखील आपण त्यामध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी हा जो पेपर आलेला आहे तर याच प्रकारे तुमचा देखील पेपर तुम्ही त्यावर पाठवायचा आहे मित्रांनो, जेणेकरून त्याचं स्पष्टीकरण आपण घेऊ शकू. प्रत्येकाचं सेम आहे मित्रांनो, फक्त जे काही तुमचे तांत्रिक प्रश्न असतात त्यामध्ये थोडासा बदल असतो. जे पद मेन असेल त्या पदाबद्दल त्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा जोर दिलेला असतो, बाकी तर तुमचे सेम असतात. तर या प्रकारे आजचा हा भाग संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.